सेक्टर और फाइनेंशियल इंस्टीट्यूशन सब मिलकर फंडिंग करेंगे। आज मला सांगताना आनंद वाटतो की आपण आज आंतरराष्ट्रीय समुदायासमोर इनोव्हेशन सिटीची घोषणा केली आहे। मुळामध्ये याचा कॉन्सेप्ट हा मागच्या डावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येच आमच्या समोर आला होता, कारण मागच्या वेळेस डावोसची थीम ही AI आणि इनोव्हेशन होती आणि त्यावेळेस असं आमच्या लक्षात आलं की आपल्याला एक इनोव्हेशन इकोसिस्टम तयार केली पाहिजे आणि त्या संदर्भात टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रा यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि त्यांनी हे मान्य केलं होतं की याचा जो काही ब्ल्यूप्रिंट आहे ते तयार करतील। त्या दृष्टीने आम्ही गेले वर्षभर काम करत होतो। जागा देखील आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे। नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याच्यापासून जवळ ती तयार केलेली आहे आणि आज आंतरराष्ट्रीय समुदायासमोर जवळपास वेगवेगळ्या देशांचे 450 लोक त्या ठिकाणी इन्व्हेस्टर्स उपस्थित होते। त्यांच्यासमोर आम्ही इनोव्हेशन सिटीची घोषणा केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था आता 5 ट्रिलियनची होणार आहे, पण 5 ट्रिलियनपासून 10 ट्रिलियनला जायचं आहे, 10 पासून 15ला जायचं आहे, तर आताच्या बिझनेसेसच्या भरोश्यावर आपल्याला जाता येणार नाही। त्याकरता इनोव्हेशन इकोसिस्टम तयार करावी लागेल आणि महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे, म्हणून ही महाराष्ट्रात तयार करायचा आपण निर्णय घेतला। टाटा सन्सनी त्याचा आज जी काही घोषणा केली त्या घोषणेसोबत त्यांनी $11 बिलियन म्हणजे कदाचित 1 लाख कोटीपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट ही टाटाने त्या ठिकाणी घोषित केली आहे आणि लगेच आंतरराष्ट्रीय समुदायातनं देखील चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे। आजच अनेक इन्क्वायरीज आमच्याकडे आल्या की इनोव्हेशन सिटी कशी असेल, ते आम्हाला लोकेट करायचं असेल तर काय करता येईल। त्यामुळे मला असं वाटतं की खूप महत्वाची अशा प्रकारची घडामोड आहे। जी तिसरी मुंबई आपण तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतली एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण काल साईन केलं, ज्याच्यामध्ये 5 देशातनं वेगवेगळ्या 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली। आता आज ही एक नवीन आपण इनोव्हेशन सिटी या ठिकाणी घोषित केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही आपली तिसरी मुंबई आहे याला एक चांगली चालना मिळाली। आज त्यासोबत एक अजून अनाउन्समेंट टाटा सन्सनी केलेली आहे, ती म्हणजे मुंबई करता सर्क्युलर इकॉनॉमीची। आपल्याला माहिती आहे की आज एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत। एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी सुधारवण्याकरता सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, मेडिकल वेस्ट अशा सगळ्या गोष्टींना या सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून वेस्टला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि झिरो लँडफिल ठेवायचा, अशा पद्धतीनं याचा कॉन्सेप्ट तयार करण्यात आलेला आहे, जो ओव्हरआर्चिंग पद्धतीनं पुढच्या काळामध्ये मुंबईला एक सस्टेनेबल शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने हा देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे।